पडदा फाडू नका, आयोजक येत आहेत तिकडे. हा पडदा फाडले तिकडे बघा. चला मॅचला आपण सुरुवात करूया. विपरीत बुद्धी असे असतायत, त्यांना सांगून समजत नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. फिल्डर तिकडे प्रयत्न केलेत परंतु प्रयत्नाचे पराकाष्ठ आणि पहिला पंतर या बळीला अपयश आले. क्षेत्ररक्षकाला चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिलाच बॉल आणि तिथे पाहायला मिळाली किशोरची दहाड. चौकार 4. थँक्यू सो व्हेरी मच. पहिल्या बॉलवर एक ताबडतोब कठीण आणि मोठा फटका होता, कारण की क्लायमॅक्स बदललाय. भरपूर मात्र आपण बघितलं तर अडचणी येऊ शकतात, परंतु यावेळेला उंचावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, मात्र चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा फटका म्हणजेच काय तर या वेळेला दिलेला किशोरने 440 वॉल्ट विजेचा झटका. चौकार षटकार रागा झालाय पारीचा, म्हणूनच तर म्हटलं जाते ना, अभी तो चौका लगाय, अभी छक्का भी लगाय, अभी तो आगाज हुआ है, अभी अंजाम बाकी है. शानदार फलंदाजी. काय मात्र क्रिकेट किशोरच्या माध्यमातून खेळलं जात आहे. या क्षणाला 2 ओव्हरचा मुकाबला. माहिती आहे त्यांना की या 2 ओव्हरच्या मुकाबल्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन किती महत्वपूर्ण राहणार आहे. एका बाजूने नागले संघ आपण पाहिलं, ऐकविरा स्पोर्ट्स नागले संघाचा परफॉर्मन्स तितकं छान राहिला गेलाय, परंतु दुसऱ्या बाजूने किशोरची बॅटिंग देखील आज दमखम दर्शवत आहे. नशिबाची साथ देखील मिळाली होती. कदाचित आज राजावली संघ या मैदानाच्या आतमध्ये इतिहास रचतोय की काय. हो फुल टॉस होता, तितका प्रॉपर टायमिंग नाहीये. खाली क्षेत्रामध्ये चेंडू लांड झालाय, तिकडे धावा घेण्याची संधी पुन्हा प्राप्त झाली आहे. आणि आपण पाहिलंय किशोर नावाचा मात्र वादळ मात्र इथे येताना पाहायला मिळते आणि म्हणतोय चौकार षटकार मारत असताना दर्शवलं गेलं, कारण की तो काय म्हणतोय क्रिकेटची कला दर्शवायची आहे मला. चौकार षटकार धावा घेऊन मी भरेन माझ्या संघाचा गला, हेच पाहायला मिळत आहे. किशोर पुन्हा एकदा स्ट्राईक एंड कडे पाहतो. या वेळेला सिद्धेश पुढचा बॉल फेस करेल. उडवला, या वेळेला मात्र फटका हवेत आहे. फिल्डर तिकडे. या वेळेस मात्र आपण बघितलं तर त्या फटक्यामध्ये तितका दम मिळाला नाहीये. आणि त्याच वेळेला आपण बघितलं तर आतापर्यंत तू राजा होतास, परंतु आता पाहिलं आपण तर इकडे आपण पाहू शकतोय त्या राजाला मात्र आपण पाहिलं नमवण्याची मी क्षमता ठेवू शकतोय. माझं नाव सिद्धेश आणि नक्कीच मी मात्र स्वतःला सिद्ध करत असताना गोलंदाजी मध्ये कमबॅक करतोय. विकेट. चार चेंडूचा खेळ पाहिला, एक चौकार षटकार आपण पाहिले गेले. त्याच नंतर आपण पाहिलं तर मग किशोरची विकेट देखील येताना पाहायला मिळाली बघा. परंतु नागले संघाने काय केलं की सगळ्यात मोठी विकेट आपण पाहिलं डेंजर मांड किशोरला केले बाद. किशोरला बाद केलं गेलं याचाच अर्थ आपण पाहू शकतो की किशोरने मात्र ती आपली कामगिरी पूर्ण केली आहे. परंतु नागले टीम आहे ना, हा मोमेंटम शोधत असताना कमबॅक करू शकते. परतीचं साधन काय तर कमबॅक, आणि ते परतीचं साधन साधेल का इकडे पाहतोय आपण. सिद्धेश यांचा पुढचा चेंडू उमेश साठी प्रेझेंट ऑफ माइंड. क्या बात आहे. कलेचं दर्शन, कलात्मक फाटका, नजाकत फाटका, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर इथे केला जातोय आणि 2 धावा ऍक्युरेट मात्र पूर्ण केला जातोय. अचूक शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं, नियंत्रणामध्ये फटकेबाजी केली जाते आणि चांगल्या धावा विजय या तरी आपण पाहिला सध्या तरी फलकावर जोडल्या जात आहेत. सुरुवात आपण पाहिली तर योग्य ती किशोर गांगुर्डेने मात्र या ठिकाणी करून दिले. आणि माझं तर मत एवढंच आहे, आता मात्र फिनिशिंग टच देखील योग्य तो मिळाला तर मग चांगला धावफलक देखील उभा करू शकतायत. नक्कीच आपण पाहू शकतो इकडे सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवातीला चांगल्यामध्ये फिनिश करावं लागेल. फुल टॉस चेंडू मात्र हलक्या हाताने सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा आपण पाहिलं चालाकीचं क्रिकेट आपण पाहिलं तर आपण पाहू शकतोय तंत्र काय आहे क्रिकेटचं, आणि तंत्र मंत्र मात्र वापरत असताना म्हणू शकतोय की नक्कीच योग्य रीतीने चांगल्या पद्धतीने बुद्धिमत्तेचा मात्र आपण पाहिलं तर वापर केला जातोय. पहिलं षटक पूर्ण झालं आणि पहिल्या षटकामध्ये फलकावर आलेल्या धावा 16 आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यात.
राजावली संघाचा मात्र आपण पाहिलं तर खेळ छान राहिला गेला. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 1 गड्याच्या मोबदल्यात 16 धावा त्याने जोडल्या गेल्यात. थोडंसं आपण बघितलं की मग प्रेशर बिल्डअप केलं गेलंय नागले संघावर. नंबर 2 चं षटक मात्र फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळतील. मिस्टर परफेक्ट आपण पाहिले तर मग लवेश भोईर त्यांनी आतापर्यंत बॅटिंग बॉलिंग आपण पाहिले तर परफेक्ट कामगिरी केलेली आहे. आणि नागले गावचा हे खेळाडू म्हणजेच मिस्टर परफेक्ट लवेश भोईर ज्याला आपण पाहिलं तर आपल्या संघासाठी या वेळेला एक कमबॅक करणारा जे षटक ते हाताळताना पाहायला मिळेल का. परंतु समोर आपण पाहिलं तर फलंदाज आहे मिस्टर जयेश जेबी. फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु आउटसाइड एज. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. विकेट किपरचं योगदान फार मोठं राहिलं इथे. कॅच कलेक्ट केला जाईल आणि दुसरा धक्का या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर बॅटिंग करणारी टीम मारुती स्पोर्ट्स राजावली बी टीमला जयेशला बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं जात आहे आणि पहिल्याच बॉलवर सफलता लवेश भोईरनं प्राप्त केली आहे. और गाँव में अनरकली वाला भैया यार, गाँव में अनरकली वाला भैया यार, गाँव में अनरकली वाला भैया यार, गाँव में अनरकली वाला भैया यार. 1 रुपया देव जा गपिया ना. त्या अनारकली नको आम्हाला. सध्या तरी आपण बघितले तर मग आम्हाला क्रिकेटची गल्ली कुठे दिसते तेच बघूया. कारण की क्रिकेटचे जे आम्ही प्रेमी आहोत, क्रिकेट प्रेमी क्रिकेटचा मैदानात गाठतील. या वेळेला फटका प्रशांत मैदानाच्या आल्या आल्या आतमध्ये काय जबरदस्त मात्र आपण पाहिलं शंखडा करत असताना बॅटच्या सहाय्याने केलेला आगाज. ही कला हा क्षमता हा दर्शवताना पाहायला मिळतोय. हा ब्रँड मात्र दर्शवला जाईल. राजवलीचा पहिल्याच बॉलवर प्रशांत मात्र मैदानाच्या आतमध्ये शांत नाही. चौकार बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. इथे पाहिलं आपण तर आल्या आल्या प्रशांतचा शॉट देखील दर्जेदार पाहायला मिळतोय. टीमची टोटल पोहोचली गेली आहे. फलकावर 20 धावा 20. चेंडू फेकून झाले तर दुसऱ्या ओव्हर मध्ये 2. लवेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर अराउंड द विकेट. बॅटची कडा कमबॅक पुन्हा एकदा झालंय. चौकार मारला परंतु तुला मी बाद करू शकतोय ही कला माझी आहे. हलकासा लेग कटर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. वळण घेणारा चेंडू मात्र आपण पाहिला. विकेट किपरच्या हातामध्ये बॅटची वरची कडा आणि मात्र प्रशांतचा खेळ देखील समाप्त. विकेट डाऊन. तिसरा धक्का. भावेश मैदानाच्या आतमध्ये. भावेश मोकाशे त्याने पहिल्या मॅच मध्ये दुसऱ्या मॅच मध्ये देखील आपलं योगदान जेव्हा बॅटिंग जेव्हा बॉलिंग गरज लागली तेव्हा आपण पहिलं दिलं गेलंय. धावसंख्या आपण बघितलं तर 20 वर आहे. म्हणजेच काय तर इकडे आपण पाहू शकतोय ना एक प्रेझेंट ऑफ माइंड क्रिकेट खेळायचं आहे. कारण की संध्याकाळचं 17 नागले संघ आपण पाहिलं तर मग थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. कारण की पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 16 गेल्या परंतु या 3 बॉल मध्ये 2 विकेट आणि 1 चौकार लवेशने देखील खर्च केलाय. परंतु नागले संघाला काय हवंय तर परतीचा संकेत परतीचा तिकीट. पुन्हा एकदा विकेट मिळू शकते आणि हो विकेट पुन्हा मिळाली आहे. काय झालंय तर पहिल्या ओव्हर मध्ये धावांचा पाऊस आला होता परंतु या दुसऱ्या ओव्हर मध्ये विकेटचा पाऊस पडतोय आणि हेच तर क्रिकेटचं सत्र आहे ना. तर एकाला आपण पाहिलं तर एकाने फलंदाजांनी गाजवलं तर आता गोलंदाजीने नाचवतोय. हे क्रिकेटचं सत्र मला आता मात्र हेच आपल्याला दर्शवतंय. सध्या तरी आपण पाहिलं तर मग 4 चेंडू त्याच्यामध्ये 4 धावा आणि 3 विकेट अशा प्रकारचा आपण पाहिलं तर खेळ केला जाईल. विनोद मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. भावेश यांचा शॉट मध्ये आपण पाहिलं तर नक्की चांगला होता परंतु गॅप शोधणं सगळ्यात मोठी मात्र ती कला होती. ती कला मात्र त्यांना घडवता आली नाहीये. विनोद आता दळवी मैदानाच्या आतमध्ये आले. 2 चेंडू शिल्लक असतील. 1 चौकार बघा हा दुसऱ्या बॉलवर आला होता परंतु एकाच बॉल मध्ये 4 धावा आल्यात परंतु उर्वरित बॉल मध्ये काय फक्त विकेट गेलेत. राजावली संघासाठी आता धावा कशा येतील. विनोद बॅटिंग साठी आलेत. बॅट फिरवली बॅट खांद्याच्या मागे परंतु चेंडू चालला विकेट किपरच्या हातामध्ये. म्हणजेच काय तर लवेशने मात्र जे हवंय ते करून दिलंय. मोमेंटमला मात्र आपण पहिला आपल्या बाजूने वळवलंय. धाव संख्या असतील पहिल्यामध्ये आल्या होत्या 16 दुसऱ्यामध्ये 5 मध्ये आल्यात फक्त 4 आणि हेच पाहिलं आपण तर हवं होतं नागले संघाला. परतीचा संकेत परतीचा प्रवास तो करू दिलाय लवेशनं. पुन्हा एकदा आपण पाहिला तर सुंदर चेंडू हाताळला जातोय. क्या बात आहे.
एक आपण पाहिलं चौकार, परंतु लाजवाब आपण पाहिलं तर गोलंदाजी. म्हणूनच का मी उल्लेख केला मिस्टर परफेक्ट लवेश भोईर, आणि त्यांनी केलेलं आहे परतीचं, त्यांनी दिलेलं आहे मात्र परतीचं तिकीट मात्र आपण पाहिलं. हे तिकीट मात्र आपण पाहिलं की पुढचं तिकीट मात्र सोपं करून देईल का, पुढचा रस्ता सोपा करून देईल का, अशा प्रकारे धावा चेस केल्या जातील ते देखील पाहूया आपण मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण, फलकावर 20 धावा आणि जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. चला लगेच फील्ड सेटअप करायची आहे. थोडस रिक्वेस्ट करतोय, घाई करा राजावली टीम, मैदानाच्या आतमध्ये क्विक या. एका बाजूने राजावली संघ, दुसऱ्या बाजूने नागले संघ, आणि 2 संघांना मात्र आपण बघितलं तर सामना जिंकायचा आहे, परंतु एक जिंकेल एक मागे जाईल. परंतु नागले संघ आता या धावा कशा चेस करेल. संध्याकाळचं सत्र आपण बघितलं तर ऑलमोस्ट 6 वाजून 6 मिनिटं घड्याळामध्ये वेळ जर आपण पाहिला, परंतु या वेळेला आपण पाहिलं ना तर आपला जो खेळ आहे तो पूर्ण व्हायला हवा, परंतु नाही झालाय. कारण की थोडंसं उशिराने आज क्रिकेटला स्टार्ट केलं, सुरुवात केली आहे, परंतु 2 षटकं लगेच फील्ड सेटअप करून घ्यायची आहे मित्रांनो. 2 ओव्हरचा गेम म्हणजे 12 चेंडू आणि 21 धावा सामना जिंकण्यासाठी. असं म्हटलं जातंय ना की बदलता रहते समय का घेरा, क्योंकि माना कि अभी जिंदगी में अभी अंधेरा. यकीनन थोड़ी सी हिम्मत रखना तुम मेरे दोस्त, क्योंकि आएगा उम्मीद का एक नया सवेरा. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो तर कोणता संघ मात्र आपण पाहिलं तर या मॅचला जिंकून पुढे येताना पाहायला मिळेल. कारण की अंतिम 4 मध्ये आपण बघितलं तर स्थान पक्क करायचं आहे, तर त्याच्यासाठी मात्र आपण पाहिलं तर अंतिम 4 पर्यंत पुढे आहे एकच विचार, धावा 21. आणि आचार विचार न करता आता मात्र आपण पाहिले तर सुरुवात छान करावी लागेल. चांगला मात्र आपण बघितलं तर खेळ मात्र दर्शवावा लागेल. आणि जसं म्हटलं जातंय ना कि मुश्किलों का मैदान देखकर यूं भागना जाना मेरे दोस्त, क्योंकि कोशिश किए बिना किसी की जय जयकार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. भावेश बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. पहिला चेंडू सॉफ्ट हँडने, हो भावेशच्या माध्यमातून हलकीशी मिसफील्ड. बघा पहिल्या चेंडूवर काहीतरी घडू शकलं असतं, चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु थोडस लक फॅक्टर आपण पाहिलं जे साथ देत नाहीये. धावा 21. चेंडू समोर आपण पाहिले तर 11 चेंडू 21 धावा. 21 धावा नाही आहेत तर एक ट्रॉफी आहे, ती कोणता संघ मात्र जिंकण्यामध्ये कामयाब होताना पाहायला मिळेल पाहूया. लेगवर टाकलेला चेंडू आपण पाहिला, हुकच्या साइड एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला वेगाने धन 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 करत मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा तिकडे मिळाल्यात. सुरुवात झाली आहे धाव फळकाची. सुरुवात आपण बघितली आहे तर 2 ने झाले, परंतु 10 मध्ये 19 हा देखील विचार असेल नागले संघाच्या डोक्यामध्ये. 19 धावा कशा पण का होईना, परंतु 19 धावा आता मात्र पूर्ण करायचे आहेत आपल्याला या मॅचला जिंकण्यासाठी. आघाडीचे 2 बॅटर मध्ये प्रतीक आणि उमेश यांना आपण पाहतोय. फटका समोर खेचलाय, उमेश आले तिकडे कॅच पकडण्यासाठी जीवाचे आकांतिका करत, मात्र एफर्ट्स थोडं कमी पडला. प्रयत्न जरूर चांगले केले, परंतु 2 धावा वाचू शकले नाहीयेत. संघासाठी आपण पाहिलं तर प्रत्येक एक संघ, प्रत्येक एक खेळाडू जेव्हा या सिच्युएशन मध्ये असतो ना तेव्हा पूर्णपणे जी जाड मेहनत करत असतो ना. कशासाठी तर ना पैशासाठी ना नावासाठी. आम्ही क्रिकेट खेळतो आमच्या गावासाठी, आमच्या गावाच्या अभिमानासाठी आणि आमच्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी. आणि तेच तर आपण पाहिलं प्रयत्न आता दोन्ही संघाचे येताना पाहायला मिळतील. 2 धावा इकडे मिळाल्या. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने पॉइंटला चेंडूला ढकललाय. ओ हँडवेली चेंडू देखील क्षेत्ररक्षकाला दगा देतोय, नाचवतोय तिकडे. विनोद दळवीचा आपण पाहिलं बॅकअप पाहायला मिळेल. धावा मात्र जोडल्या जातील पुन्हा 2.
पाहिलं आपण तर यावेळेला सिंगल डबलची बेसिक आपण पाहिले, सिंगल डबलची लाईफ लाईन आपण पाहिले, चेंडूने देखील आपण पाहिलं तर नाचवले गेले तिकडे 2 धावा मिळाल्या पुन्हा आणि या 2 धाव्याने टीमची टोटल वाढताना पाहायला मी ते जाऊन पोहोचले गेले टीमची टोटल 6च्या घरामध्ये. पाहिलं आपण तर येणारे चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. 8 चेंडू 15 धावा. जसं म्हणतायत ना, हारता वो है जो बार बार शिकायत करता है, लेकिन जीतता वो है जो 100 बार कोशिश करता है. डेफिनेटली आपण पाहिलं तर मग कोणाची मात्र प्रयत्न मोठे होताना पाहायला मिळते. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मध्ये आपण पाहिलं तर मग आता लेफ्टी कॉम्बिनेशन काय करेन, लेफ्टी बॅटर आपल्या नावाचं नक्कीच जलवा मात्र बिखरेल का. जसं मात्र आपण पाहिलं जातंय ना की जेवणामध्ये स्वीट डिश काय असते तर गाजरचा हलवा, आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखवायला लागेल यावेळेला फलंदाजाने आपला बॅटीचा जलवा. ही लेंथ आपण बघितली तर ऑप्शनच्या बाहेर. भावेश आपण पाहिलं तर कच्चा खेळाडू नाहीये, पक्का खेळाडू आहे. अँगलने गोलंदाजी करतोय. काय आपण पाहिलं तर बुद्धिमत्तेचं योग्य रीतीने आणि कोणत्या क्षणाला कोणत्या बॅटरला कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे हे त्याने दर्शवलं गेलंय. धावा मात्र मिळाल्या तिकडे 2. टीमची टोटल वाढली गेले 8च्या घरामध्ये. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि जिंकण्यासाठी 13 धाव्यांची गरज. 7 चेंडू 13 धावा या मॅचला जिंकण्यासाठी. राजावलीचा मात्र प्रयत्न आहेत की रोखायचे आहेत, परंतु नागले संघाचा प्रयत्न आहेत की ठोकायचे आहेत. रोखतील की ठोकतील, मॅच कोण जिंकेल पाहूया. पुढील बॉल ऑन साइडला लॉफ्ट केला जातोय हवेत. फिल्डर मात्र पोहोचले नाहीये तिकडे आणि एका टप्प्याने मात्र चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी मोक्याच्या क्षणी ठोकलेला मात्र बॅटर भूमीतने हा जबरदस्त फटका. 4 धावा चौकार. ह्या आदिवासीची खरी ओळख. थँक्यू सर व्हेरी मच. चला आपण पाहिलं तर इथे चौकार मोठ्या यशाने आलाय. आता चित्र आपण बघितलं तर काय आहे तर मग चित्र असं दिसेल आपल्याला. 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धाव्यांची गरज 9 धाव्यांची गरज आहे. 12 धावा झालेल्या आहेत पहिल्या ओव्हर मध्ये, ज्याच्यामध्ये जो शेवटच्या बॉलवर आलेला चौकार पाहायला मिळाला. उमेश बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र आपण बघितलं एका बाजूने संकट मोचक बनायचंय कोणाला, बॅटरला आणि एका बाजूने बॉलरला. परंतु बनेल एक नायक तर दुसरा बनेल खलनायक. कोण मात्र बघा, खलनायक तर कोणाला बनायला आवडत नाहीये सध्या तरी क्रिकेटच्या पटलावर, कारण की चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका सांगितली ना तर मग आमचे मित्र विजयजी भोये जे नेहमीच खलनायकाची भूमिका पूर्ण करण्यासाठी नक्कीच पुढे असतात. सध्या तरी आपण बघितलं तर मग उमेश बॉलिंग ट्रॅकवर, समोर प्रतीक 9 धावा. हा पहिला बॉल, बॅटची हलकीशी कडा, चेंडू चाललाय मागे. तिकडे मिळतील पहिल्या बॉलवर 2 धावा. म्हणजेच काय तर या मॅच मध्ये अजून सुद्धा आहे दोन्ही संघांची हवा. कोण करेल बाबा पाहूया. पहिल्या चेंडूवर आलेल्या धावा महत्वपूर्ण मूल्यवान आहेत त्या 2. आता काहीतरी विचार बदलला जातोय कारण की थर्डमॅन क्षेत्रामध्ये फील्ड सेटअप केली जाईल प्रतीकसाठी खास करून. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 7 धावा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न या वेळेला बॅक टू द बॉलर स्वतः उमेश. मात्र आपण पहिले चेंडूला फील्ड करताना पाहायला मिळेल. मॅचची स्थिती आपण पाहिली आहे ना तर बदलताना पाहायला मिळते. बघा इथे सिंगल आली आहे, मागच्या चेंडूवर काय झालं तर तिथे 2 आल्या, इथे 1 आली म्हणजे 3 आल्यात. आता जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक असतील 4 आणि गरज असेल धाव्यांची 6. 4 गेंदों में अब 6 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. एक तरफ बल्लेबाजी करने वाली टीम नागले की टीम है, दूसरी तरफ बॉलिंग करने वाली टीम राजावली की टीम है. अब ये दोनों टीमों के बीच ये कड़ा और बड़ा एक हैरत अंगेज वाला मुकाबला आप सभी को देखने को मिलता हुआ. ये मुकाबले में कौन जीतेगा और कौन जाएगा ट्रॉफी की दिशा में. अगली वाली गेंद, इस गेंद को हवा में उड़ाया है लेकिन खिलाड़ी वहां पे, खिलाड़ी के हाथ में ये गेंद यानी कि विकेट.
कब पतन होता हुआ। मैच में अब बड़ी वाली कहानी, मैच में ट्विस्ट अभी भी है क्योंकि ये मैच अभी भी जिंदा है। विकेट यहाँ पे मिलती हुई गेंदबाज उमेश को हल्के हाथों से खेला था, ज्यादा यहाँ पे ताकत नहीं डाली थी बल्लेबाज ने, इसी के वजह से ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर ना गई और सीधी गई फील्डर के हाथों में। ज्या वेळेला आपण पाहिलं तर म्हटलं जात नाही की सोसावी लागतील घाव, करावी लागतील कष्ट, तर तुम्हाला सांगता येईल तुमच्या यशाची महान आणि मोठी अशी गोष्ट। चेंडू शिल्लक असतील आणि धाब्यांची गरज असेल आता 6। बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत मिस्टर परफेक्ट लवेश भोईर, ज्यांना आपण पाहिलंय, मात्र आपण बघितलं परफेक्ट फिनिश करतील का 3 मध्ये 6। मॅच असं नाहीये की संपलाय, मॅच पूर्णपणे ऑन आहे। मॅच बघितल्यानंतर 50-50 आहे, कोणताही संघ जिंकेल, परंतु उमेश काय करतील 3-6। बॅट फिरवले, चेंडू चाललाय लॉंगॉनच्या दिशेने, फिल्डर तिकडे, धाव 1 मिळेल, चेंडूची फेकी आले, धावेचा प्रयत्न दुसरा, धावा मिळाल्यात 2 धावा इकडे मिळाल्यात आणि आता समीकरण डोळ्याच्या समोर असेल, चेंडू शिल्लक असतील 2 आणि 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 1 नाही 2 नाही 3 नाही तर 4 धाव्यांची गरज आहे। 2 चेंडू 4 धावा म्हणजे प्रत्येक बॉलवर 1 डबल आपण पाहिजे। तर या सिच्युएशन मध्ये गाड्या तर मैदानाच्या आतमध्ये सोडूच नका तुम्ही। 2 चेंडू 4 धावा आपण पाहतोय मॅच जिंकण्यासाठी। एका बाजूने नागली संघाचा संघर्ष, एका बाजूने राजावली संघाचा संघर्ष। उमेशांचा पुढचा बॉल हलक्या हाताने खेळला जाते पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, चेंडू नाचवते क्षेत्ररक्षकाला, चेंडूचा पाठलाग केला जाते, धावा 2 जोडल्या जाते, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहतोय आपण, तर किती धावा जोडल्या तिथे, नक्कीच आपण पाहिलं तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट। 3 धावा जोडल्या गेल्यात या बॉलवर, मोक्याच्या क्षणी आपण पाहिलं तर 3 धावा जोडल्या गेल्यात। परिस्थिती आपण पाहिली आहे आता आहे गंभीर आणि मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ आहेत खंबीर। 1 चेंडू मध्ये 1 धावेची गरज, कोण जिंकेल आणि कोण हरेल, कोण पुढे येईल कोण मागे जाईल, कोण मात्र आपण पाहिलं तर आजचा दिवस नावावर करेल, नागले की मग राजावली, कोणाचा मात्र आपण पाहिलं तर होईल जय जयकार आणि नक्कीच कोणाला म्हटलं जाईल की तू आहेस बेकार। मात्र आपण पाहिला तर मॅच मात्र कोण जिंकेल कोण खेळ करेल छान पाहूया। 1 चेंडू आणि 1 धावेची गरज, थ्रिलर वाला मुकाबला, हाई वोल्टेज वाला मुकाबला, रंगतदार वाला मुकाबला, काटेदार वाला मुकाबला। संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं ना तर आपण पाहू शकतोय 1 चेंडू आणि 1 धावेची गरज। बघितलं पॉइंट स्लिमिट ऑफ शॉर्ट लेग, थर्ड मान सवल, 1 चेंडू 1 धाव, मॅच जिंकण्यासाठी नागले किंवा राजावली। उमेशांचा पुढचा चेंडू पाहतोय, ओहो व्हाट अ कॅच, क्या बात है, और फुलातून मात्र मुकाबला पाहायला मिळाला, जल्लोष हर्ष उल्लास साजरा केला जातोय, हारकर जीतने वाले वो बाजीगर कहते हैं आणि या क्षणाला जी फिल्डिंग सेटअप केली त्याचा फायदा किती मोठा झाला, म्हणजेच काय तर कशा प्रकारे आपण पाहिलं अफला पण पाहिलं तर अनुभव पणाला लावायचा आणि कोणत्या क्षणाला काय करायचं पाहायला मिळालं। आता मात्र आपण पाहिलं तर जे चित्र पाहायला मिळतं आणि छान खेळ करत आपण पाहिलं तर हा सामना जिंकला गेला राजावली संघानं। कॉंग्रॅच्युलेशन राजावली संघ। थँक यू। अच्छा धन्यवाद धन्यवाद अच्छा तुझ्या विना नाही मला धन्यवाद। काय जबरदस्त देश सामना झाला मैदानाच्या आतमध्ये, अफलातून खेळ मात्र पाहायला मिळाला।
रुमाल दिखाकर जो कबूतर निकालता है उसे जादूगर कहते हैं और हरा हुआ मैच जीता जाए उसे बाजीगर कहते हैं और वो बाजीगर की भूमिका अभी मैदान के अंदर दिखी।